सत्कार करायचा त्याचप्रमाणे पुढील सत्कार असेल माजी प्रशिक्षक सुनीलजी मोगरे सर यांचा सत्कार करण्याची विनंती करतोय। मी मनोहरजी चव्हाण यांना विनंती करतो त्यांनी सुनील मोगरे यांचा सन्मान करायचा। दोन्ही सन्मान मूर्तींचा सन्मान करायचा आहे, किरणजी ढिंगणकर आणि सुनीलजी मोगरे। चला सामना चालू करायचा आहे। या ठिकाणी पाहतोय आपण शेवटचा क्वालिफायर सामना, अर्थातच सह्याद्री क्रिकेट संघ उन्हावरे विरुद्ध डीजे सीसी संघ दमामे। एक संघ दमामे संघ म्हणजे अजिंक्य दरामधील सर्वात यशस्वी संघ, कारण 3 चषक या संघाच्या नावावरती आहेत। हा सामना पुन्हा एकदा फायनल कडे वाटचाल करतोय। नवयुग संघाचं लक्ष वेधून ठेवतोय, कारण कोण येणार आमच्यासोबत फायनल मध्ये, सेमीफायनलला पाहण्याची उत्सुकता। चला मी सुनीलजी मोगरे यांचा सत्कार करण्याची विनंती करतो। मनोहरजी चव्हाण आपण सुनीलजी मोगरे यांचा सत्कार करायचा आहे, त्याचप्रमाणे किरणजी ढिंगणकर यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करेन मंगेशजी भागणे यांचा। तर सुनीलजी मोगरे आणि योगेशजी जाधव यांचा सामूहिक सत्कार केला जाईल। मी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना विनंती करतोय त्यांनी त्यांचा सामूहिक सत्कार करायचा। चला शेवटचा क्वालिफायर सामना, सह्याद्री विरुद्ध डीजेसीसी। पहिला चेंडू कल्पेश विरुद्ध रोहित। पहिला चेंडूवरती घणाघाने ते पार केलाय, चेंडूला पाठवून दिले, सीमारेषे बाहेर येतोय रोहित मॅनच्या फलंदाजीतून हा पहिला षटकार डीजे। मी विनंती करतोय किरणजी ढिंगणकर यांना विनंती करतोय, आपण सूरज याला विनंती करतोय, सूरज यांनी आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा। मी किरणजी ढिंगणकर यांना विनंती करतोय, सर्वाधिक षटकार कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सूरज याला द्यायचा आहे। चला सूरज या मात्र कमबॅक केलंय कल्पेश यांनी। गोलंदाजी मार्गावरती कल्पेश पाहतोय आपण, फलंदाजी करतो रोहित। प्रयत्न सुरेख होता। याच ठिकाणी आपण सकाळच्या सत्रामध्ये एक झेल पकडला होता, यावेळेस मात्र प्रयत्न होता रोहित याचा झेल पकडण्याचा। 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले, 2 धावाने धावसंख्या झाले 8 धावा। सर्वाधिक चौकार रोशन जय शिवाजी वावगर संघाकडून आणि सर्वाधिक विकेट धुरंधर निकम। चला सूरज मॅन ऑफ द मॅच आणि सर्वाधिक षटकार आपला पुरस्कार घेऊन जायचंय। मी सुनीलजी मोगरे यांना विनंती करतोय आपण त्यांना सन्मानित करायचं। या ठिकाणी मात्र रिव्हर्स शॉट आलाय अक्षय याच्या फलंदाजीतून, येतोय 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चौकार डीजे। बॅक टू बॅक जर का 3 षटकार ठोकले
तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ज्याच्याकडून पारितोषिक आहे त्याचं नाव आहे, त्याच्या नावाचंच धन आहे, धनराज. काय सगळ्यांनी मी गावा आखला जातोय, क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय बाबा. हा चला अक्षय षटकारासाठी पारितोषिक आहे, चौकारासाठी नाहीये. पाहूया अक्षय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. प्रयत्न केला होता अक्षय, लालच बुरी बला है. त्याचप्रमाणे या स्पर्धेला ज्यांची उपस्थिती लाभली असे शंकर सेवा मंडळ, वाऊकर बळेकरवाडीचे सन्माननीय सचिव सचिनजी रेवाळे सर, त्याचप्रमाणे शिवशक्ती क्रीडा संघ कर्णधार योगेशजी खळे, त्याचप्रमाणे मालवाडी पनाळजे सन्माननीय अध्यक्ष संतोषजी देवळे. या तिन्ही त्रिमूर्तींना विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मी अजिंक्यदादा पंचकृषी क्रिकेट मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करतो, आभार मानतोय. पहिल्या षटकाची समाप्ती आली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले पुढील गोलंदाजी मार्ग वरती आलाय चेतन. जरा थोडं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो, एवढा वेळ नाही खर्च करायचंय. पुढील चेंडू पुन्हा आरजे साठी. ओ चेंडूने घेतले बॅटची कडा, चेंडू गेलाय गगनामध्ये, चेंडू खाली विकास येईल, मोठा गडी गारद झाला असता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, रोहितला मिळाले जीवदान. मित्रांनो जो काळा पडदा आहे ना, तो पडदा बॅट्समॅनला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय नाही त्यासाठी आहे, तर त्या पडद्याच्या बाजूला उभं राहायचंय आणि बाउंड्रीच्या मागे उभं राहायचं. सह्याद्री संघ जागृती संघ विनंती असेल काळा पडदा सोडून मागे उभं राहायचंय, काळ्या पडद्याच्या समोर एकानेही उभं राहायचं नाहीये. रोहित विरुद्ध चेतन. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलाय, चेंडू खाली मला वाटतं वेगाने क्षेत्ररक्षण केलाय, सूर्य क्षेत्ररक्षण. एकच धाव त्या ठिकाणी मिळाले, एका धाव्यावरती समाधान मानावं लागलंय आणि एका धाव्याने धावसंख्या मात्र पुढे सारखं धावसंख्या पोहोचले, एकावरती 4, 14 धावा. +2 16 धावा. चला बॅक टू बॅक 3 षटकार 500 रुपये. अक्षय जाधव. रिव्हर्स शॉटचा प्रयत्न होता, प्रयत्नात अपयश आलाय, अपयश 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 अपयश. बॅकअप खराब थ्रो होता त्या ठिकाणी विकास जाधव यांचा. आपण जर गोलंदाजी चेतन राऊत विरुद्ध अक्षय जाधव. गोलंदाजी मार्फत यष्टी रक्षक आहे विकास जाधव, फलंदाज आहे अक्षय जाधव, नॉन स्ट्राईकला आहे रोहित जाधव. पण सामना चालू आहे सह्याद्री विरुद्ध दमामे. फुलटॉस चेंडू लोवर फुलटॉस होता, चेंडू पुन्हा त्या दिशेने चाललाय, काव कॉर्नरला सुरेख क्षेत्ररक्षण. मागील चेंडू मध्ये मात्र एक धाव दिली होती, यावेळेस मात्र फंबल झालाय. अक्षय जाधव स्ट्राईक वरती, त्या धाव संख्या पोहोचले 18 धावा. चला सामन्यात गतीने चाललेला सामना, शेवटचा क्वालिफायर सामना.
ओ बॅट आणि चेंडूची कोणत्याही प्रकारचा संबंध नाहीये. पंचांकडे अपील मागितली जाते. पंच कोणत्याही प्रकारचे अपील फेटाळतायत. 1 बाउन्स. अक्षय नाही सांगणार, बॅटरी लागला असेल तरी नाही सांगणार, कारण 500 रुपयाचं कॅश प्राइस लागलंय. रोहित मात्र बराच काळ नॉन स्ट्राईकला उभा आहे. अक्षय स्ट्राईक वरती गेलाय. गोलंदाजी मार्क वरती आलाय चेतन राऊत. यावेळेस मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक रोहित येतोय. कालच्या दिवसामध्ये रोहित याची क्षेत्ररक्षकाची कामगिरी सुरेख होती. यावेळेस मात्र सुरेख झेल पकडलाय रोहित याने. अक्षय बॅक टू वडाखाली. डीजे त्याचप्रमाणे आजच्या या स्पर्धेला शंकर सेवा मित्रमंडळ वावघर बलेकरवाडी यांच्याकडून 511 रुपयाचे देणगी आले. मी त्यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे मी अध्यक्षांना विनंती करतोय की आपण शंकर सेवा मित्रमंडळ वावघर बलेकरवाडीचे सन्माननीय सचिव सचिनजी रेवाळे सर यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. सन्माननीय अध्यक्ष मंगेशजी भागणे. धावसंख्या झाले 18. तिसरे षटक घेऊन येत आहे ओमकार मोगरे. स्ट्राईक वरती आरजे विकास जाधव यष्टीरक्षक आणि ओमकार मोगरे. स्वेर मारा. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर. धावा मिळतात अवांतर धावेने धावसंख्येत मात्र होते भर. धावसंख्या पोहोचते 19. एक गडी बाद अक्षय जाधव. पुन्हा एकदा चेंडू चोळलाय. त्यावर चेंडू त्या नो मॅच नामे जातोय का पुन्हा तो क्षेत्ररक्षक येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातं. या ठिकाणी पाहूया धावबाद होतोय का. थांबवलंय सूरज याने. खराब कलेक्शन त्या ठिकाणी गरज नव्हती. एक धाव रोहितला जे पाहिजे होतं ते मात्र मिळालंय. क्षेत्ररक्षकाने मित्रांनो एवढं सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु आपण या छोट्या चुकांमुळे मात्र 2 धावा घेण्यात यश आले. त्याचप्रमाणे सन्माननीय कैलासवासी तुकारामजी मोगरे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री सुनीलजी मोगरे यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आली. मी त्यांचं अजिंक्यधारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर त्याचप्रमाणे मी विनंती करतोय सन्माननीय सचिनजी रेवाळे सर यांचा स्वागत केलं जाईल. यावेळेस मात्र चेंडूने बॅटची कडा घेते रोहित जाधव. मात्र माघारी परतावं लागेल रोहित याला. धावसंख्या स्थिरावले 21 वरती. रोहित आलाय माघारी. स्ट्राईक वरती जाईल के अर्थातच किशोर खापरे ज्यांनी सकाळचा सामना गाजवला होता. चला या त्याचप्रमाणे आपल्याला एक निमंत्रण आले. श्री शंकर सेवा मित्रमंडळ आणि आदर्श महिला मंडळ वावघर बलेकरवाडी आयोजित 25वे रौप्य महोत्सव वर्षी महाशिवरात्री उत्सव आणि श्री सत्यनारायणची महापूजा दिनांक 14 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारी ते सोमवारी दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित केले. तरी आपण सर्वांनी या उत्सवाला या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायचे. कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी निमंत्रण पत्रिकामध्ये दिले. कोणाला वाचायचे असेल तर त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन निमंत्रण पत्रिका बघायची. आपल्या ग्रुपवरती टाकण्यात येईल याची नोंद घ्यायची. निमंत्रण अजिंक्यधारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळ आहे.
मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा कार्यक्रमास. वळूया मॅच कडे. गोलंदाजी मार्क वरती ओमकार मोगरे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, नौका गोलंदाज. अजिंक्यदरामधील आपले पहिलं षटक हाताळतंय आणि ज्याने काल 6 चेंडूमध्ये 10 धावांची मॅच काढली होती त्यांच्या मावशीचा मुलगा अर्थात शैलेश जाधव. खुश आहेत के याला कायसा सुरेख चेंडू क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली सागर आलाय. एक धाव पूर्ण केली. एका धावात थांबावं लागेल. सागर उर्फ सॅगी जर्सी नंबर 1. एका धावे मात्र धावसंख्या धावफलक हलते झाले. धावसंख्या पोहोचले 22 धावा. ओमकार मोगरे. ओमकार याचा जर पहिला अक्षराचं ओ आणि जर मोगरे या अक्षराचं यम घेतलं तरी सुद्धा एक शब्द तयार होतोय ओम. आणि त्या ओम नावानेच त्याचं पहिले 2 अक्षर आहेत ओमकार. सुरेख षटक हातात अजून रोहित सारख्या बलाढ्य फलंदाजाला बाद केलं होतं. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. षटकाची होते समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मंदावलेली स्थिरावलेली. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. पहिला वाईड होता त्यानंतर 5 चेंडू राखले गेलेत. एक चेंडू बाकी आहे. चेक झालंय. आपला एक एक्स्ट्रा खेळाडू सुद्धा आहे या ठिकाणी. कोणत्या प्रकारची शंका नसावी. पंच थोडं लक्ष द्यायचंय. अशा प्रकारच्या चुका वारंवार होता कामा नाहीये. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा ओमकार याचा. सुरेख चेंडू आणि यावेळेस मात्र बॅट कट आहे का? बॅट कट पावायचा. एक एक्स्ट्रा चेंडू भेटला त्याचा फायदा मात्र आपल्याला झाला होता. फलंदाज झाला बाद. सूरज येतोय माघारी. धावसंख्या झाली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा. सह्याद्री संघ कायसा बॅकफूट वरती दिसतोय आणि आपण वळतोय अतिथी देवो कक्षाकडे. मी संतोषजी देवळे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करेन. सुदेजी शिकवण यांना विनंती असेल आपण संतोषजी देवळे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अटी तटीचा सामना. आपल्याला 3 सेमीफायनल्स मिळालेत. पहिला सेमीफायनल होता आदर्श क्रिकेट संघ करंजाळी. दुसरा संघ होता नवयू क्रिकेट संघ पांगारी. तिसरा संघ होता जागृती क्रिकेट संघ उनवरे. आणि आता चौथा संघ कोणता पाहायला मिळतोय पाहूया. भावेश स्ट्राईक वरती किशोर. गोलंदाजी मार्क वरती श्रीकांत. नॉन स्ट्राईकला भावेश. यष्टीरक्षक विकास. चला थोडं स्पीडअप. मागेच आहेत. सुरेख चेंडू. सुरेख चेंडू. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. वड कायसा शांत दिसतोय कारण धावांचा डोंगर उभा राहत नाहीये. बघा मित्रांनो, तुम्हाला या उन्हातून बसण्याचा त्रास असतो, परंतु 4 पायांचे जे माणसं आहेत किंवा जे जनावर आहेत ते मात्र निवांत झोपलेत. यावेळेस मात्र चेंडूला टोलवलाय. पाव्या झेल होते का? चेतन कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. के बॅक टू पवेलियन डीजे.
अन्ना अनिकेत उर्फ अन्ना. श्रीकांत विरुद्ध अनिकेत लढत पाहूया. धावसंख्या स्थिरावले 22 या अंकावरती. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. श्रीकांत अनुभव दांडगा आहे. जेवढं त्यांचं पोट आहे तेवढं त्यांच्याकडे अनुभव आहे खूप मोठा. पण अंपायर मात्र हसलेत. बराच वेळानंतर दात दिसलेत. 3 निर्धाव चेंडू. अनिकेत पुन्हा एकदा चेंडूने बॅटचा संपर्क नाही. यावेळेस मात्र भावेश धावत जाऊन मात्र स्ट्राईक घेते. निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 4 निर्धाव चेंडू. मित्रांनो आपण सेमीफायनल सामना खेळतोय. क्वालिफायर सामना आपण खेळतोय. सह्याद्री संघ कालपासून जर आपण पाहिला तर या संघाने जेवढे सामने केले त्या सर्व सामन्यामध्ये 50+ धावा उभारल्या होत्या. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती मात्र गेले भावेश. नॉन स्ट्राईकला आहे सचिन. पुन्हा एकदा चेंडूने घेतले बॅटची कडा. विसावतो यष्टीरक्षक विकास जाधव अर्थातच विजय. बॅक टू पवेलियन भावेश लोंढे डीजे. पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळतंय का? चेंडूने घेतले बॅटची कडा. माही 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 अंततः मारा है. येतोय चौकार. धावसंख्या पोहोचवले 25 पार. धावसंख्या झाले 26. जिंकण्यासाठी आव्हान असेल 27. 24 चेंडू आणि 27 धावांची गरज. त्वरित जायचंय. त्याचप्रमाणे श्री राधाकृष्ण जया एकादशी महोत्सव अखंड हरिनाम सोहळा मालवाडी राधाकृष्ण मंडळ पन्हाळजे तालुका दापोली जिल्हा तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून निमंत्रण आले अजिंक्यतारा पंचकृषी क्रिकेट मंडळाला. या ठिकाणी मला वाटतंय चला आपण बोलतोय पहिला सेमीफायनल सामन्याकडे. पहिला सेमीफायनल सामना असेल ACSK करंजाली विरुद्ध JCC उनवरे. दोन्ही संघांच्या संघाने काय विनंती असेल आपण नाणेफेक कक्षाकडे यायचंय. नवयुग संघाचे मात्र डोळे लागलेत कोणता संघ येतोय. 27 धावा डिफेंड करतात का सह्याद्री किंवा 27 धावा चेस करतायत का दमामे संघ. चला थोडं स्पीडअप घ्यायचंय. बॉल आहेत का पंच? बॉल आहेत का? धन्यवाद. एकदा खाली बघितलंस का संपला मग कुठायला तो समजत नाही आणि आपण उलटा सुलटा फिरलो की संपला. काय करूया? तिसरा चौथा तू बस सामना आहे ना. चालले आता उडवायचे बस काय चालले उडवायचं. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि दुसरं 2 षटक रेग्युलर. त्याचप्रमाणे ज्यांचे आता उपस्थित लाभले असे अजिंक्यताराचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी पानकर सर यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला 24 चेंडू 27 धावा.
जागृत क्रिकेट संघ उन्हावरे कर्णधार ध्रुव अजून मॅच संपले नाही राजा. 24 चेंडू मध्ये 27 धावा आहेत. विश्वास ठेव अजून सामना कुठे गेलेला नाहीये. कारण ध्रुवचा जर उल्लेख केला जेव्हा हा संघ कुणबी युवा चॅम्पियन चषकच्या फायनल मध्ये पोहोचला होता तेव्हा सुद्धा त्या संघाला पराभूत पत्करावं लागलं होतं आणि यावेळेस मात्र सुद्धा हा संघ क्वालिफायर खेळतोय. मी नाणेफेकसाठी विनंती करतोय आपण नाणेफेक करून घ्यायचंय. मी सन्माननीय सचिनजी रेवाळे सर यांना विनंती करतो आपण या सामन्याचं नाणेफेक करायचंय. सचिनजी रेवाळे चला गेम कडे जाऊया. मॅच पाहूया. 24 चेंडू 27 धावा. स्ट्राईक वरती सुयश. पहिला चेंडू या ठिकाणी चेंडू चाललाय गली म्हणजे पॉइंटच्या दिशेला. नितीन जाधव मला वाटतं सुरेख क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. क्षेत्र कसं होता रोहित पहिलं षटक हाताळतोय. निर्णायक षटक हाताळतोय. रोहितला मात्र सुरेख कामगिरी करावी लागणार आहे. चेंडूने घेतले बॅटची कडा. चेंडू खाली येतोय. सूरज काहीसा मिस जस्ट झाला होता आणि 2 धावा मात्र पूर्ण केले. मला वाटतं अक्षय आहे स्ट्राईक वरती. पुढे चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. माही या ठिकाणी सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. माही याच बघा मित्रांनो 27 धावा असेल तर क्षेत्ररक्षण असं लागतं. माही आणि शेवटचा एक निर्णायक चौकार सुद्धा मारला होता आणि यावेळेस मात्र आता चौकार अडवलाय सुद्धा. आणि आता झालेल्या नाणेफेक मध्ये पहिला सेमीफायनल सामन्याचा नाणेफेक जिंकलाय आदर्श क्रिकेट संघ करंजाळी आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते जागृत क्रिकेट संघ उन्हावरे संघाला. सुरेख चेंडू हाताळलाय. पंचांकडे अपील केली जाते. पंच कोणत्याही प्रकारची दिशाभूल नाहीये. निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थिरावले 4 या अंकावरती. सुरेख षटक हाताळतोय रोहितला मात्र साथ द्यावी लागेल क्षेत्ररक्षकांना कारण आव्हान तेवढं नाहीये. काल या संघाने जवळजवळ प्रत्येक सामन्यामध्ये 50+ धावा केल्या होत्या. आज हा संघ 30 धावा सुद्धा पार करू शकला. ह्याला म्हणतात क्रिकेट. पुन्हा एकदा नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल. चेंडू खाली माही येईल. माही चेंडू पकडेल परंतु मला 2 धावा पूर्ण होईल. 2 धावाने धावसंख्या पोहोचले. धावसंख्या झाले 6 या अंकावरती. नाही दिले चला पुढील चेंडू पुन्हा एकदा रोहित विरुद्ध सुयश. धावसंख्या स्थिरावले 6 अंकावरती. चेंडूने घेतले बॅटची कडा. चेंडू खाली येतोय. माही हे चालणार नाही. षटकाची समाप्ती झाली. षटकाच्या समाप्ती धावसंख्या झाली 7 बिनबाद 7. क्षेत्ररक्षकांची लागेल 7. 18 चेंडू 20 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती येईल सूरज. दीपक चव्हाण समालोचन कक्षाकडे यायचंय.
18 चेंडू 20 धावा. चला थोडं स्पीडअप द्यायचं आहे पंच. एवढा वेळ नाही खर्च करायचा आहे. मोठ्याने बोला त्यांना. ऋषिकेश बारे लवकर या रे. चेंडू चालला बॅटची कडा घेऊन या ठिकाणी थर्ड मॅनच्या ऋषिकेश बारे कुठे असतील त्यांनी यायचंय. जर का वडाखाली बसते असतील तर त्यांनी इकडे यायचंय. राजेश शिगवन चला पुढील चेंडू सूरज 18 चेंडू 20 धावा. या ठिकाणी बघा डबल धावा होतात. काय ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. किशोर सुरेख जंप आणि सुरेख कलेक्शन सूरज याचं एका धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या झाले 9 धावा जिंकण्यासाठी 16 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. विकास भुवर सुरेख चेंडू खोदून काढलाय. पॉवर पॉईंटच्या दिशेला ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो. 1 धाव पूर्ण केले. एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. एका धाव्याने धावसंख्या 2 धाव्यावर पूर्ण केले. 2 धाव्याने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पोहोचली दुहेरी अंकामध्ये 11 धावा. जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 16 धावांची गरज. सामना जरी का 27 धावांचं आव्हान असेल तरी सह्याद्री सहजरित्या सामना जाऊन देणार नाहीये. लढत राहणार आहे. कारण जिद्द आणि चिकाटी ही या संघामध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळते. कर्णधार विनंती असेल टीम मीटिंग नाही करायचे. पंच बघा हात दाखवतात विनंती करतात. भूक लागली त्यांना. ऊन बघा किती झालंय. विठ्ठल रखमाई देगाव संघ आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी समालोचन कक्षासाठी पाठवायचा आहे. कमिटीने दखल घ्यायचे कोणते संघ या ठिकाणी उपस्थित आहेत कोणते संघ उपस्थित नाही आहेत. कारण नियमाचं उल्लंघन हे कालपासून आपल्याला पाहायला मिळते. कमिटी मेंबर्स विनंती असेल या ठिकाणी अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. पुढील चेंडू पुन्हा एकदा. ओ अक्षय जाधव. अक्षय जाधवकडून सहजासहजी चुकी होताना पाहत नाही परंतु प्रेशर आणि कमी धावसंख्येचं दडपण हे मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. अक्षयाचं 22च्या रूपाने येते. धावसंख्येभर धावसंख्या पोहोचले 16 अंकावरती. डीजे
का गोलंदाजावरती भूमिका सोपवले. 12 चेंडू आणि 11 धावा. कर्णधार सह्याद्री क्रिकेट संघ उनवडे. तिसरा कॉल आहे. विनंती असेल एवढा वेळ खर्च नाही करायचं. मान्य आहे सामना क्वालिफायर आहे, अटीतटीचा आहे, परंतु आपण सर्वांना नियम लावलेत. सर्व 12 चेंडू आणि 11 धावा. चला सामना चालू करायचा आहे. सूरज मित्रांनो बरोबर 3.5 मिनिटं झाले षटक संपून. बरोबर 3.5 मिनिटं. कर्णधार नोंद घ्यायची याची. 3.5 मिनिटं झाले षटक संपून. चेंडू टोळला. चेंडू हवेमध्ये मध्ये पाव्या. झेल पकडला जातोय का? झेल मात्र कोणी सोडलाय? रोहित जाधव. बघा हे दडपण, हे प्रेशर आपल्याला वारंवार पाहायला मिळत आहे. सुयश मात्र माघारी परतलाय. सुयश आणि जागांसाठी गेलाय चेतन. सामना पाहूया. 12 चेंडू आणि 11 धावा. सॉरी 12 चेंडू आणि 10 धावा. 11 चेंडू आणि 10 धावा. मित्रांनो वारंवार सूचना केली जाते टीम मीटिंग नाही पाहिजे, टीम मीटिंग नाही पाहिजे, तरी सुद्धा करूय. कारण बाकीचे संघ याचा अभ्यास करतात आणि जेव्हा कोणता निर्णय येतो तेव्हा कमिटीकडे याची दाद मागत असतात. त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचं. सूरज पाहूया कशी गोलंदाजी करतोय. अक्षय स्ट्राईक करते. स्वेअर मारा. पंचांचे दोन्ही हात भूमिस्थितीवर. अक्षय गोलंदाजी मार्गवरती. अक्षय स्ट्राईक वरती सुद्धा. सॉरी गोलंदाजी मार्गवरती अजय. स्ट्राईक वरती अक्षय. नॉन स्ट्राईकला चेतन. फुलटॉस चेंडू पाहूया. झेल पकडला जातोय का? चेंडू 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 जातोय सीमारेषे बाहेर येतोय. खणखणी घनघनाती पार षटकार डीजे. समीकरण बदलतंय. 10 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी मला वाटतंय 5 धावांची गरज असेल. सॉरी 4 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. यावेळेस पाहूया झेल पकडला जातोय का? पुन्हा एकदा रोहित चेंडू खाली येईल. यावेळेस मात्र कोणतीही चूक नाही. जर का पहिला झेल पकडला असता तर तो षटकार आला नसता. सामन्याचं स्वरूप काहीसं वेगळं असतं. अक्षय बॅक टू पवेलियन डीजे. तीन चेंडू या षटकातील 3 चेंडू. एकंदरीत 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावा. नऊ चेंडू 3 धावा. अजय जाधव.
सुरेख चेंडू हातालाय, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर येतोय, कणकणीत चौकार. सामना विजय झालाय DJCC संघ दमामे. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेला संघ आहे सह्याद्री क्रिकेट संघ उन्हावरे संघाचे सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला आपल्याला 4 सेमीफायनलिस्ट मिळालेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या चारही संघांसाठी. पहिला संघ आहे आदर्श क्रिकेट संघ करंजाळी, दुसरा संघ नवयुग क्रिकेट संघ पांगारी, तिसरा संघ जागृती क्रिकेट संघ उन्हावरे आणि चौथा संघ धाराई